फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सगळे पूजा साहित्य, म्हणजे ब्रासचं आपलं काही कलेक्शन आहे ते आपण बघणार आहोत. कारण आता येणार आहेत सगळे आपले सणवार वगैरे सगळे येणार आहेत आता छान छान. तर बघूया एक एक करून आपलं कलेक्शन. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते आपले जे निरंजन असतात त्याच्या खाली ठेवायला ज्या डिश आहेत त्या बघू शकता तुम्ही. ही 1 नंबरची डिश आहे, सगळं प्युअर ब्रास आहे आणि हेवी मटेरियल आहे, पातळ पत्र्यासारखं एकही नाही आहे. तर हे बघा, ही 1 नंबरची साईज आहे छोटीशी. त्याच्यानंतर ही 3 नंबरची साईज आहे. ही थोडीशी म्हणजे ह्याच्यापेक्षा ही ठीक आहे आणि ही थोडी पातळ आहे, पण याचा दाबलं की आवाज नाही येणार, तशी पातळ नाही आहे. तर ही एक आहे. त्याच्यानंतर हे एकदम जाड अशी, त्याच्यात तुम्ही प्रसाद नैवेद्य पण ठेवू शकता देवापुढे, असं छान तुम्ही याच्यात ठेवू शकता आणि किंवा दिवा पण ठेवू शकता. खूप जाड आहे, 3 नंबरची आहे, हेवी आहे वजनाला. ठीक आहे, तर ही दिव्यासाठी तुम्ही या डिश घेऊ शकता. परत आपल्याकडे एक मोठी अशी थोडी डिश आहे, ही पण अशी वाजत वगैरे नाही मधून. हे बघा, त्याला डिझाईन आहे छान अशी. ह्याच्यात तुम्ही कुंचम पण ठेवू शकता किंवा तुम्हाला दुसरं काही ठेवायचं आहे, देवाला नैवेद्य ठेवायचं आहे तेही ठेवू शकता. छोटं 1.5 इंचाचं श्रीयंत्र आहे आपल्याकडे, बघू शकता. सुंदर असं अखंड आहे, जॉईंट वगैरे नाही आहे. 1.5 इंचाचं श्रीयंत्र आहे, बघू शकता तुम्ही, सुंदर असं. आणि ह्याचं पॉईंट जे असतं ना एकदम टोकदार असतं, म्हणजे जरा तुम्ही असं पकडलंत ना तर जखम होऊ शकते, एवढं पॉइंटेड असतं. तर सांभाळून हाताळायचं. हे 1.5 इंचाचं आहे, तर ते या प्लेटमध्ये व्यवस्थित राहतं, बघू शकता तुम्ही. श्रीयंत्र पण आहे आपल्याकडे. तसंच आपल्याकडे मोठं 3 इंचाचं श्रीयंत्र पण आहे. खूप सुंदर आणि खूप हेवी आहे हे. बघा, अखंड आहे, कुठे जॉईंट वगैरे नाही आहे. अखंड श्रीयंत्र, 3 इंचाचं श्रीयंत्र. आणि ते ठेवण्यासाठी आपल्याकडे ही प्लेट आहे, मोर डिश आहे, ही मोठी आहे. ह्याच्यामध्ये बघा व्यवस्थित राहतं. 3 इंचाचं श्रीयंत्र, त्याला खाली असं स्टँड आहे. बघा, हा मोर आहे छान असा आणि खाली असं स्टँड आहे त्याला, बघू शकता तुम्ही. सुंदर असं मोर डिश, त्याच्यावर ही श्रीयंत्र मस्त राहतं. ठीक आहे. तर आता सणवार येत आहेत, तर आपण कुठली पूजा मांडतो तर जस्ट डेकोरेशनसाठी ठेवण्यासाठी हे मोर आहेत. स्पेशल अँटिकमध्ये मोर येतो. हे बघा, स्टँड आहेत त्याला. कुठली पूजा मांडली तुम्ही देवीची, मी माझ्या कुंचम पूजा जेव्हा करते तेव्हा कधी कधी साईडला मी हे 2 मोर ठेवते. खूप शुभ असतात मोर पण पूजेमध्ये मांडलेले. ठीक आहे. तर असे मोर पण आहेत, जोडीमध्ये मिळणार, सिंगल नाही. तर हे मोर पण आहेत आपल्याकडे, स्पेशल अँटिक म्हणतात त्याला. दुसरं कीर्तिमुख आहे आपल्याकडे ब्रासमध्ये, बघू शकता तुम्ही. दरवाजाच्या बाहेरच्या साईडला लावायचं असतं, मेन एंट्रन्सला वरती, मेन डोअरच्या वरती लावतात. तर तुम्ही हे लटकवू शकता, याला बघा लटकवायला आहे, किंवा इथे तुम्ही हे होल्स दिलेत तिथे बारीक बारीक खेळे ते तुम्ही फिक्स करू शकता. घरापासून निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी हे कीर्तिमुख घराच्या मेन एंट्रन्स डोअरवर लावतात. तर हे आहे आपल्याकडे. बघा, साईज एवढी आहे, माझ्या हातापेक्षा कमी, छोटा आहे, छान आहे. एवढी साईज परफेक्ट आहे घराच्या दरवाजाच्या वर लावायला. फुल ब्रासमध्ये आहे कीर्तिमुख आणि इथे वर बघा गणपती आहे. ठीक आहे, सुंदर असं कीर्तिमुख बघू शकता तुम्ही. ज्यांना कोणाला हे ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच लोटी भांडं आहे कॉपरमध्ये, सुंदर क्वालिटीचं, बघू शकता तुम्ही. देवासमोर आपल्याला दूध किंवा पाणी ठेवण्यासाठी लोटी भांडं कॉपरमध्ये. तसंच ब्रासमध्ये उतरंड आहे आपल्याकडे, स्टँडर्ड साईजचं उतरंड आहे हे, बघू शकता तुम्ही. हे बघा, 1 2 3 4 भांडी आहेत ही. ठीक आहे. 2 साईडला 2 आपण देवाऱ्यामध्ये ठेवतो, इकडे एक इकडे एक, धान्य भरून ठेवायचे असतं. ठीक आहे. हे उतरण पण आहे. ही एकच साईज आहे सध्या आपल्याकडे, ह्याच्यावर मोठे नाही आहेत. आणि हे आपलं अभिषेक पात्र आहे, जे शिवलिंगाच्या वर आपण ठेवतो. ह्याच्यावर तुम्ही दूध किंवा पाणी असं घालून, शिवलिंग असतं खाली, त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. जर त्याच्या खाली डिश हवी असेल तर ही डिश पण अवेलेबल आहे आपल्याकडे. 8 नंबरची ही डिश अवेलेबल आहे. हे बघा, सुंदर अशी 8 नंबरची डिश.
ही तुम्ही डिश वेगवेगळ्या म्हणजे पूजेसाठी पण यूज करू शकता, याच्यामध्ये फुलं ठेवायला यूज करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये बघा असं तुम्हाला लोटा ठेवायचा असेल, इथे फुलं, घंटी, निरांजन तसंही तुम्ही वापरू शकता. हे बघा आता ही 8 नंबरची थाली आपल्याकडे एकच आहे, 8 नंबरची थाली आहे सध्या तरी. जर तुम्हाला ही महादेवासाठी हवी असेल, तुमचा देवारा मोठा असेल, तर इथे पिंडी ठेवून, म्हणजे तुम्ही जर याच्यावर पिंडी ठेवली तर इथे तुम्हाला हे ठेवून अभिषेक करता येतो. ठीक आहे, तर ती डिश आहे आपल्याकडे. परत हे लोटा मी तुम्हाला दाखवला तर छोटा छान असा आपल्याला नित्यपूजेसाठी आपण पाणी वगैरे लागतं पूजेसाठी, तर ते तुम्ही यूज करू शकता. छान असा कोरीव असा ब्रासचा, हेवी आहे एकदम, लाईटपट नाही, खूप छान असा लोटा आहे कोरीव, खूप सुंदर असा लोटा. तर तुम्ही ज्यांना कोणाला हवा त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. ठीक आहे, सुंदर असा लोटा आहे. परत आता हळदी कुंकाचं बघा आपल्याकडे चौपाल आहे, चौपाल म्हणतात त्याला. हळद कुंकू, तांदूळ, अबीर गुलाल तुम्ही ठेवू शकता जे हवं ते. आणि हे बघा छान असं मोर आहे, तो मोर रिमूवेबल आहे. आणि आधी आपल्याकडे होतं ते थोडं मोठं होतं, ही आता मीडियम साईज आहे. ते हे तुम्ही ज्यांना हवं त्यांनी घेऊ शकता. ठीक आहे, तसंच आपल्याकडे दिव्यामध्ये बघा अँटिकमध्ये आहे, हे अँटिक म्हणजे पंचधातू असतात. हे अँटिकमध्ये छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे, खूप सुंदर असा, हेवी आहे वजनानी. हे बघा इथे पण कीर्तिमुख आहे, 8 लक्ष्मी आहेत, मध्ये गणपती आहे, मागून असा आहे. आणि हा अँटिकमध्ये आहे. अँटिकमध्ये ना एकदम कोरीवपणा दिसून येतो. ठीक आहे, हे अँटिकमध्ये छोटा अष्टलक्ष्मी दिवा. आणि मोठा म्हणजे हा 1 किलोच्या वर वजन असतं याचं. हा माझ्याकडे स्वतःकडे पण आहे, छान आहे बघा, कीर्तिमुख आहे आणि किती क्लिअर आहे बघा लक्ष्मीची रूपं. अष्टलक्ष्मी इथे बघा, गजांत लक्ष्मी आहे, छान बघा. आणि दिव्यात एवढं मस्त तेल राहतं ना, खूप सुंदर आहे. आणि मागून बघू शकता हे बघा, याचं वजन 1061 ग्राम आहे. आणि हाईट बघा 6.6 इंच आहे आणि रुंदी 3.5 इंच आहे, म्हणजे अशी. ठीक आहे, हे बघा सुंदर असा अँटिक मोठ्या साईजमध्ये अष्टलक्ष्मी दिवा. ते हे दिवे झाले. आता अष्टविनायक कलश बघू शकता तुम्ही. हा व्हाईट मेटलमध्ये, कधी काळा पडत नाही. तुम्हाला ह्याला पितांबरी वगैरे लावायची गरज पडत नाही, नॉर्मल सोप वॉटरनी वॉश करायचं. मी वर्षानुवर्ष असं माझ्याकडे कलश आहे, मी वापरते, तो अजून तसाच आहे. हे बघा व्हाईट मेटलमध्ये अष्टविनायक आहेत, हे अष्टविनायक कलश, सुंदर क्वालिटी बघू शकता तुम्ही. जड आहे, 1/2 किलोच्या वर वजन आहे. तर ज्यांना कोणाला हवा ते ऑर्डर करू शकतात. तसंच आपल्याकडे व्हाईट मेटलचे पाट आहेत, चौरंग म्हणू शकता तुम्ही. हे 4x4 म्हणजे ॲक्च्युली 3.8 बाय 3.8 असं साईज असते, पण दुकानात हे 4x4च बोलतात. ॲक्च्युअल साईज 3.8 इंच आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक स्वस्तिकमध्ये, एक कलशमध्ये. आणि याला असे पाय असतात खाली, हे पण सुंदर दिसतात. ह्याच्यावर देखील तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता. हे बघा, पण जास्त करून त्याच्यावर उठून दिसतं. ठीक आहे, हा दिवा पण तुम्ही ठेवू शकता ह्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये मोठी साईज एक येते 5x5ची, त्याच्यामध्ये स्वस्तिक नाही आहे, फक्त कलशची डिझाईन आहे. तर हे पाट आहेत आपल्याकडे, सुंदर असे बघू शकता तुम्ही. 5x5, 3.8 बाय 3.8, ह्याच्यामध्ये स्वस्तिक आणि कलश आहे. आणि मोठ्यामध्ये फक्त कलशची डिझाईन आहे. आणि आत्ता बघूया आपण, आपल्याकडे तुपाचे दिवे आहेत जे 40 ते 50 मिनटापेक्षा जास्त चालतात. शुद्ध तुपाचे दिवे आहेत बघा हे, ह्याचा काळा धूर वगैरे होत नाही. आणि 40 ते 50 मिनटं हे दिवे चालतात, त्याच्याहून जास्तच चालतात. तर हे पण आपल्याकडे 50 दिव्यांचा हा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत. ठीक आहे, तर ज्यांना हवं ते घेऊ शकता. तर आजचं हे असं कलेक्शन होतं. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.